नमस्कार. योग भास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण सूर्याचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव याविषयीची ज्योतिषीय माहिती जाणून घेणार आहोत. दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी मध्यरात्री 3:11 ग्रहांचा राजा असलेला हा सूर्यग्रह आपली सध्याची मीन राशी सोडून आपल्या उच्च राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि येथे त्याचे वास्तव्य हे 14 मे 2025 पर्यंत असणार आहे. सर्व ग्रहांचा राजा असलेला हा सूर्यग्रह आपल्या उच्च राशीत प्रवेश करणार आहे आणि असा उच्च राशीमध्ये प्रवेश करून प्रत्येक राशीसाठी तो कोणते फळ घेऊन येणार आहे याविषयीची आज आपण ज्योतिषीय चर्चा पाहणार आहोत. हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे. ज्यांना आपले चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे. राशींच्या क्रमानुसार सर्वप्रथम मेष राशीची चर्चा. मेष राशीसाठी सूर्य हा ग्रह पंचमेश आहे आणि तुमच्यासाठी तो लग्न भावावरून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. ही तुमच्यासाठी एक अत्यंत श्रेष्ठ अशी स्थिती निर्माण झालेली आहे. या कालखंडामध्ये तुमच्या आत्मविश्वासात वृद्धी झालेली दिसून येत आहे. त्याचबरोबर शारीरिक आणि मानसिक ऊर्जेत सुद्धा वाढ करणारा हा तुमच्यासाठीचा कालखंड आहे आणि तुमच्या अंगातील नेतृत्व गुण या कालखंडात वाढीस लागणार आहे. सरकारी क्षेत्रामध्ये हा कालखंड उत्तम यश मिळवून देणार आहे. पदप्रतिष्ठा, मानसन्मान यांची प्राप्ती होताना दिसत आहे आणि त्याचबरोबर शारीरिक स्वास्थ्याचा लाभ सुद्धा तुम्हाला होताना दिसत आहे. कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला मनासारखी सफलता मिळवताना हा ग्रह तुम्हाला मदत करणार आहे. नवीन संधी, नवीन प्रोजेक्ट हे तुमच्या हाती लागण्याची शक्यता दिसून येत आहे. व्यवसायामध्ये सुद्धा ही स्थिती अनुकूल आहे, परंतु जे पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करतात त्यांनी मात्र सावधानतेने राहणे हे गरजेचे असणार आहे. कारण सूर्य हा जेव्हा लग्नी असतो त्यावेळेस अहंकारामध्ये वाढ होत असते आणि त्यामुळे सामंजस्य ठेवणे हे अत्यंत गरजेचे असणार आहे. आणि त्याचबरोबर दाम्पत्य जीवनात सुद्धा सामंजस्य ठेवणे हे गरजेचे असणार आहे. विद्यार्थी वर्गांसाठी हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा कालखंड मनासारखे यश घेऊन येताना दिसत आहे. सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूल सिद्ध होण्यासाठी या कालखंडामध्ये तुम्ही सूर्योपासना केल्यास सूर्याचे अनुकूल परिणाम तुम्हाला पाहायला मिळू शकतात. तर वृषभ राशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह चतुर्थ भावाचा स्वामी असून तो व्ययभावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. हा कालखंड तुमच्यासाठी फारसा अनुकूल म्हणता येणार नाही. मानसिक ताणामध्ये वृद्धी करणारा हा कालखंड असू शकतो. हा कालखंड परदेशी प्रवास करणाऱ्यासाठी मात्र चांगला आहे. या कालखंडामध्ये तुम्ही आत्मकेंद्रित बनणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. या कालखंडात तुमच्या औषधोपचारावर खर्च होण्याची सुद्धा शक्यता ही नाकारता येत नाही. या कालखंडात कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर वर्तनापासून स्वतःला दूर ठेवणे हे तुमच्यासाठी हिताचे असणार आहे. या कालखंडात तुम्हाला तुमच्या वडिलांची चिंता सुद्धा सतावू शकण्याची शक्यता ही दिसून येत आहे. आणि सार्वजनिक ठिकाणी अत्यंत सावधानतेने वागणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. या कालखंडात नेत्रपीडा, झोपेच्या तक्रारी, हृदयविकार हे ज्यांना आहेत त्यांनी आपल्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे गरजेचे आहे. कारण या कालखंडामध्ये या समस्या आपले डोके वर काढू शकतात. विद्यार्थी वर्गासाठी हा कालखंड चांगला आहे आणि जे जातक परदेशी जाऊन शिक्षण घेण्याच्या तयारीत आहेत त्यांच्या कागदपत्रांची पूर्ती करण्यासाठी हा कालखंड अनुकूल असणार आहे. सूर्याचे अनुकूलत्व प्राप्त होण्यासाठी वृषभ राशीच्या जातकांनी आदित्य हृदय स्तोत्राचे पठण किंवा गायत्री मंत्राचे पठण केल्यास त्यांना सूर्याचे अनुकूलत्व प्राप्त होण्यास मदत मिळणार आहे. तर मिथुन राशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह तृतीयेश आहे आणि तुमच्यासाठी तो लाभभावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. मिथुन राशी सुद्धा हा कालखंड अत्यंत श्रेष्ठ कालखंड घेऊन येत आहे. 11वा भाव म्हणजे लाभ भाव हा तुमच्या इच्छांचा भाव आहे आणि त्यामुळे इच्छांची पूर्ती करणारा हा कालखंड तुमच्यासाठी असणार आहे. मान सन्मान, पदप्रतिष्ठाची यांची प्राप्ती होताना तुम्हाला दिसत आहे. तुमच्या नेतृत्व क्षमतेत सुद्धा हा सूर्य वाढ करताना दिसत आहे. या कालखंडात तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचा सहयोग सुद्धा प्राप्त होताना दिसत आहे. तुमचे मनोरथ या कालखंडात सिद्धीस जाणार आहेत. तुमच्या योजना, नवीन प्रोजेक्ट हे सुद्धा तुमच्यासाठी कार्यान्वित करण्यासाठी हा कालखंड अनुकूल आहे. परंतु ज्या महिला गर्भवती आहेत
त्यांनी मात्र स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे. विद्यार्थी वर्गाला सुद्धा हा कालखंडाचा अनुकूल असाच आहे. मिथुन राशीच्या जातकांनी सूर्योपासना केल्यास सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण त्यांना अनुकूल सिद्ध होण्यास मदत मिळणार आहे. तर कर्क राशीच्या जातकांसाठी सूर्य हा धनेश असून तो दशम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. येथे सूर्य हा दिग्बली असतो. अर्थातच कर्क राशीसाठी सुद्धा हा कालखंड एक श्रेष्ठतम अशी स्थिती घेऊन येत आहे. उत्थानाकडे वाटचाल करणारा हा तुमच्यासाठीचा कालखंड असणार आहे. धनेशाचे दशम भावातून गोचरीचे भ्रमण ही एक अत्यंत श्रेष्ठ अशी स्थिती कर्क राशीच्या जातकांच्या वाट्याला आलेली आहे. या कालखंडात तुमची मेहनत फळाला आलेली दिसून येत आहे. नोकरीत सुद्धा उच्च पदाची प्राप्ती तुम्हाला हा सूर्य मिळवून देणार आहे. नवीन कार्याची सुरुवात करण्यास सुद्धा हा कालखंड तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल आहे. सरकारी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल असाच आहे. या कालखंडामध्ये मानसन्मान, सामाजिक पदप्रतिष्ठा, त्याचबरोबर तुमचे व्यक्तिमत्वातील सुधारणा घडवून आणणारा हा कालखंड आहे. सर्व प्रकारच्या कामामुळे तुमच्या कामाचा ताण वाढून त्याचा परिणाम तुमच्या मानसिक स्वास्थ्यावर होण्याची शक्यता सुद्धा दिसून येत आहे. आणि त्यासाठी तुम्ही तुमचे मानसिक स्वास्थ्य जपणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. व्यापारी, विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी अशा सर्वांसाठी हा कालखंड तुम्हाला उत्तम फळ मिळवून देणारा असा असणार आहे. तर सिंह राशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह लग्नेश आहे आणि तो नवम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. लग्नेशाचे नवम भावातून उच्चेच्या ग्रहाचे भ्रमण ही सिंह राशीसाठी एक अत्यंत श्रेष्ठ अशी स्थिती बनलेली आहे. छप्पर फाड यश मिळवून देणारा असा हा कालखंड सूर्य तुमच्यासाठी घेऊन येत आहे. नवम भावामध्ये उच्चेच्या सूर्याचे भ्रमण ही एक अत्यंत श्रेष्ठ स्थिती तुमच्यासाठी बनलेली आहे आणि याचा फायदा घेणे हे केवळ तुमच्याच हातात आहे. या कालखंडात तुमच्या हातून धार्मिक कृत्ये सुद्धा घडून येऊ शकतात. तसेच यात्रायोग सुद्धा हा सूर्य तुमच्यासाठी घेऊन येत आहे. जे परदेशी व्यापार करू इच्छितात त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल असाच आहे. आणि या कालखंडात तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचे आणि वडिलांचे ह्या दोघांचे सहाय्य मिळताना दिसून येत आहे. भाग्याची जोड ही तुम्हाला या कालखंडामध्ये मिळताना दिसून येत आहे. पदप्रतिष्ठा, सरकारी क्षेत्रामध्ये मानसन्मान अशा प्रकारचे संधी हा सूर्य तुमच्यासाठी निर्माण करत आहे. व्यापारात सुद्धा हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल आहे. आणि जे जातक आध्यात्मिक उन्नती करू इच्छितात त्यांच्यासाठी हा कालखंड एक सुवर्ण कालखंड आहे. आणि विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूलता घेऊन आहे. एकंदरीत सिंह राशीच्या जातकांसाठी सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण अत्यंत श्रेष्ठ अशी स्थिती निर्माण करत आहे आणि याचा लाभ घेणे हे तुमच्याच हातात आहे. तर कन्या राशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह व्ययश असून तुमच्यासाठी तो अष्टम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. ही स्थिती कन्या राशीच्या जातकांसाठी फारशी अनुकूल म्हणता येणार नाही. हा कालखंड तुम्ही आत्मकेंद्रित बनून आत्ममंथन करण्यासाठीचा आहे. जे विद्यार्थी वर्ग आहे ते जे संशोधन क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्यांना मात्र हा कालखंड चांगला असणार आहे. जर तुमच्या घरामध्ये पैतृक संपत्तीमधून वाद निर्माण चालू असतील तर त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता दिसत आहे. परंतु शेवटी मात्र तुम्हाला त्यात मनाप्रमाणे यश मिळताना देखील दिसत आहे. या कालखंडात तुम्ही तुमच्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. या कालखंडात कोणत्याही प्रकारची नवीन जोखीम मात्र कन्या राशीच्या जातकांनी स्वीकारू नये आणि संतुलित जीवनाचा अवलंब केल्यास कन्या राशीच्या जातकांना सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण सुसंगत व्यतीत होण्यास मदत मिळणार आहे. आणि त्यासाठी त्यांनी सूर्याची उपासना करणे हे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी त्यांनी आदित्य हृदय स्तोत्राचे पठण, गायत्री मंत्राचे जप, त्याचबरोबर सूर्याची दाने म्हणजे गहू किंवा गूळ अशा तांबड्या पदार्थांचे दान हे त्यांनी ब्राह्मणाला किंवा सूर्य मंदिरात किंवा रामाच्या मंदिरात जरूर करावे. त्यायोगे सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण तुम्हाला अनुकूल ठरण्यास मदत मिळणार आहे. अशा प्रकारे आज आपण सूर्याचे गोचरीचे भ्रमण आणि त्याचा मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या या राशींवर पडणारा पहिला प्रभाव पाहिला. पुढील भागामध्ये आपण राहिलेल्या राशींची चर्चा पाहणार आहोत. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी
चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.